होते, कारण हा एकात्मिक दुमजली पूल बांधण्याकरता तर आपण पाहतोय पुण्यामध्ये विद्यापीठ वेगवेगळ्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी चौकातील उड्डाण सोडवण्यामध्ये पुलाचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडतोय। त्या अजितदादांनी ठिकाणी पुढाकार उपमुख्यमंत्री घेतला। सुनेत्रा पवार उपस्थित आहेत आणि इतरही काही नेते पूल मंडळी या ठिकाणी पाडायचे पाहायला होते, मिळतात। नवीन पूल बांधायचा होता आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी वेगवेगळ्या ज्या अडचणी होत्या त्या अडचणी सोडवण्यामध्ये अजितदादांनी पुढाकार घेतला। काही पूल पाडायचे होते, मग नवीन पूल बांधायचा होता आणि पुण्यासारख्या शहरामध्ये ज्या ठिकाणी विचारवंत मोठ्या प्रमाणात आहेत, मतमतांतर मोठ्या प्रमाणात असतात आणि अतिशय अभ्यासपूर्ण पॉइंट ऑफ व्ह्यू लोक मांडत असतात, अशा परिस्थितीत सगळ्यांना एका पेजवर आणायचं आणि पूल पाडणे आणि नवीन पूल बांधणे हे मला असं वाटतं अतिशय मोठं आणि महत्वाचं काम होतं। पण दादांनी सगळ्यांना विश्वासात घेतलं आणि विविध पक्षांचे नेते असतील, सर्व लोक एकत्रित आल्यामुळे त्या ठिकाणी हे काम होऊ शकलं। पण हेही खरं आहे की त्या काळामध्ये काही लोकांनी टीकाही केली, काही माध्यमांनी टीका केली। मला आठवतं की एका कार्यक्रमात दादा असं म्हणाले होते, त्यांना विचारलं की पूल वगैरे पाडण्याची तुमच्यावर वेळ काय येते, ते म्हणाले मी थोडी इंजिनियर आहे, आम्हाला ज्या प्रकारे पुलाचं डिझाईन सांगितलं जातं, इंजिनियर ज्या प्रकारे सांगतात, आमचं काम आहे ते वेगाने करून घेणं। पण आता समजा एखाद्या पुलाच्या बांधणीत काही चूक झाली असेल तर ती सुधारली पाहिजे आणि पुणेकरांना दिलासा दिला पाहिजे, या दृष्टीनं पुण्यामध्ये आम्हाला काही निर्णय करावे लागले। अशा प्रकारे त्यांच्या स्वभावाप्रमाणे त्यांनी कुठलेही आडेवेडे न घेता थेट त्या ठिकाणी उत्तर दिलं होतं। आणि मला असं वाटतं की आज ही देखील अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ज्या प्रकारचं आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चर आपण तयार करतो, ज्या प्रकारे या सगळ्या पुलांचं डिझाईन आपण या ठिकाणी करतो, त्यातनं एक विकसित अशा प्रकारचं शहर म्हणून पुण्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा निश्चितपणे त्या माध्यमातून बदलतोय। मी PMRDA चं अतिशय मनापासून अभिनंदन करेन, श्री मसे आणि त्यांच्या संपूर्ण सहकाऱ्यांचं अभिनंदन करेन की त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं हे काम करून घेतलं आणि विशेषतः इतक्या वर्दळ असलेल्या भागामध्ये अशा प्रकारचं काम करणं म्हणजे रोज लोकांच्या टीकेला सामोर जाणं आहे। पण जेव्हा चांगलं काहीतरी घडवायचं असतं त्यावेळी अशा प्रकारची टीका देखील सहन करावी लागते। आज पुणे हे सर्वात झपाट्याने बदलणारं आणि विकसित होणारं शहर आहे। मगाशी मुरली अण्णा सांगत होते, आज आपण जर बघितलं तर IT ची जी वेव होती ती वेव आता बदलते आणि त्याचं नवीन स्वरूप हे आता GCC मध्ये रूपांतरित झालंय। आणि मला सांगताना आनंद वाटतो की गेल्या वर्षभरामध्ये सर्वात जास्त GCC स्पेस ही देशामध्ये पुणे शहराने विकसित केली आणि पुण्याने देशाचं GCC कॅपिटल म्हणून आपली गगनभरारी ही सुरू केलेली आहे। आणि नेक्स्ट जेन मॅन्युफॅक्चरिंग करता, नेक्स्ट जेन सर्व्हिसेस करता पुणे तयार आहे, अशा पद्धतीनं आज पुण्याची वाटचाल चालली आहे। पण या सगळ्या वाटचालीमध्ये सगळ्यात महत्वाचं काही असेल तर इन्फ्रास्ट्रक्चर। ज्या प्रकारे बंगलोर सारखं शहर इन्फ्रास्ट्रक्चर बॉटलनेकमुळे त्यांची ग्रोथ कुठेतरी थांबते,
अतिशय चांगली इकोसिस्टीम असून आणि जगभरातल्या लोकांना टेक सिटी म्हणून बंगलोर माहिती असून देखील आता तिथल्या गुंतवणुकीचा जो ओघ आहे तो कुठेतरी शिफ्ट व्हायला लागलेला आहे. आणि म्हणून वेळेत पुण्यामध्ये इंटरव्हेन्शन करून पुण्याला डिकंजेस्ट करणं हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि म्हणून दादा असतील, मी असेल, शिंदे साहेब असतील, आम्ही हा सातत्याने प्रयत्न केला की पुण्याला आपल्याला डिकंजेस्ट कसं करता येईल, पुण्याची वाहतूक ही योग्य प्रकारे कशी नियंत्रित करता येईल. जसं आपण नेहमी सांगतो की पुण्यातला सगळ्यात मोठा बॉटलनेक काही असेल तर एकूणच पुण्यामध्ये रस्त्याखालची जागा केवळ 9% आहे, जी इतर तुलनात्मक शहरांच्या दृष्टीनं अतिशय कमी आहे. आणि म्हणूनच उड्डाण पूल असतील,